इयत्ता चौथी, कविता 21वी, आभाळ माया. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पणती ग पणती, पणती ग पणती, मला दिवा होऊन जळू दे, मला दिवा होऊन जळू दे. गरिबाच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे, गरिबाच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. या मुलीला काय व्हायचं आहे सांगा पाहू. सर, या मुलीला दिवा व्हायचा आहे. शाब्बास, अगदी बरोबर. ही मुलगी पणतीला म्हणते की तिला पण दिवा होऊन जळायचा आहे आणि गरिबांच्या झोपडीपर्यंत तिला उजेड पोहोचवायचा आहे. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पक्ष रे, मला चोच आणि पंख फुटू दे, मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन, तोंडात फळे घेऊन जाऊन, भुकेक गालांना वाटू दे, भुकेक गालांना वाटू दे. या मुलीला काय हवं आहे असं ती म्हणत आहे. सर, या मुलीला चोच आणि पंख हवे आहेत, म्हणजे तिला पक्षी व्हायचं आहे. अगदी बरोबर. ती मुलगी पक्षाला सांगते की तिलाही पक्षी व्हायचं आहे. पक्षी होऊन झाडावरची फळे तोडायची आहेत आणि भुकेल्या माणसांना अर्थात गरीब लोकांना नेऊन द्यायची आहेत. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. परिगो मला बागेत येऊ दे, परिगो मला बागेत येऊ दे. आनंदाने नाच गाण्यासाठी, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे, साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. मुलांनो, सांगा बरं, या मुलीला कुठे जायचं आहे? सर, या मुलीला परी बनून बागेत जायचं आहे. छान. ही मुलगी परीला सांगते की तिला परीसारखं बागेत जायचं आहे, तिच्यासारखं बागेत नाचायचं आहे, गायचं आहे आणि सगळ्यांना आभाळभर प्रेम द्यायचं आहे. मुलांनो, आता मी विचारेन, त्यांना तुम्ही काय द्याल ते तुम्ही मला सांगा. तुम्ही तुमच्या मित्रांसाठी काय द्याल? सर, मी माझ्या मित्रासाठी माझा वेळ देईन. तुमच्या आईबाबांसाठी काय द्याल? सर, मी माझ्या आईबाबांना प्रेम आदर देईन. छान. तुम्ही तुमच्या शाळेसाठी काय द्याल? सर, आम्ही शाळेसाठी आदर्श विद्यार्थी बनू. अरे वा, छान उत्तर दिलीत तुम्ही.